Hello everyone and welcome to this video, my dear friends. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये कंजंक्शन हा जो टॉपिक आहे, तर आपण कंजंक्शन हा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आपण मागील व्हिडिओमध्ये जे पार्ट ऑफ स्पीच आहे, तर या पार्ट ऑफ स्पीच मध्ये मग नाउन असेल, प्रोनाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, व्हर्ब असेल, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, हे सगळे जेवढे पण पार्ट ऑफ स्पीच आहेत तर ते आपण घेतलेले आहेत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे कंजंक्शन ही पार्ट ऑफ स्पीच आहे, तर ही आपण कंप्लीट परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असताना हा पण टॉपिक कंजंक्शन ही पार्ट ऑफ स्पीच आहे. नेमकं कंजंक्शन वरती परीक्षेमध्ये प्रश्न कशा स्वरूपात विचारले आहेत, मग 2020चा राज्यसेवेचा पेपर असेल किंवा इथून पाठीमागं जे राज्यसेवेचा पेपर असू द्या किंवा कंबाईन ग्रुप ए असेल, ग्रुप सी असेल, सर्वच पेपरमध्ये नेमकं परीक्षेमध्ये आपल्याला या कंजंक्शन या टॉपिक वरती प्रश्न कशा प्रकारे विचारले ते प्रश्न पण घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपण जे आहे तर सुरुवातीला आपलं ज्या पद्धतीने आपण मागील व्हिडिओ केलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपण काय करतोय, जी कंजंक्शन ही जी कॉन्सेप्ट आहे तर ही कंजंक्शन ही कॉन्सेप्ट काय आहे, कंजंक्शन मध्ये त्याचे किती प्रकार पडतात, राज्यसेवा त्याच्यानंतर एमपीएससी फॉरेस्ट 2018चा जो पेपर आहे तर या 2018च्या पेपरमध्ये आपल्याला कंजंक्शनचे जे टाईप आहेत या टाईप वरती प्रश्न विचारला आहे. त्यामुळे आपण डिअर फ्रेंड्स काय करतोय, कंजंक्शन हा जो टॉपिक आहे तर तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, कंजंक्शन हा टॉपिक आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. कारण आपल्याला या टॉपिक वरती जे प्रश्न विचारले जातात तर कंजंक्शन म्हणून पण प्रश्न विचारले जातात. तसेच जर कंजंक्शन हा टॉपिक आपला जर परफेक्ट झाला, कंजंक्शन हा टॉपिक आपला व्यवस्थित क्लिअर झाला, तर डिअर फ्रेंड्स याच्या मदतीने तुम्ही पुढचा जो टॉपिक आहे आपला सेंटेन्स नावाचा टॉपिक, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स, हे सेंटेन्स टॉपिक सुद्धा आपला याच्यामध्ये या कंजंक्शनच्या मदतीने आपण त्या ठिकाणी जे आहे आपला कव्हर होतोय. कारण एमपीएससी आपल्याला प्रश्न विचारत असताना वाक्य दिले जातात आणि त्या एक वाक्य दिलं जात आहे आणि प्रश्न विचारते की दिलेल्या वाक्याचा टाईप कोणता आहे, मग ते वाक्य सिंपल सेंटेन्स आहे का, कंपाऊंड आहे का, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे का. आणि आपण जर आपल्याला या ठिकाणी कंजंक्शन बघा, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स या तिन्हीचेही काय त्यांचे सेपरेट स्वतंत्र कंजंक्शन्स आहेत, म्हणजे त्याचे पर्टिक्युलर शब्द आहेत. मग कंपाऊंड सेंटेन्स मध्ये कोणते कंजंक्शन्स येतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये कोणते कंजंक्शन्स येतात, म्हणजे मला एक थोडक्यात सांगायचं डिअर फ्रेंड्स, आपला कंजंक्शन हा जो टॉपिक व्यवस्थित क्लिअर झाला तर आपला सेंटेन्स हा टॉपिक सुद्धा आपला याच म्हणजे या कंजंक्शन मधूनच किंवा कंजंक्शन वरतीच डिपेंड असणारा टॉपिक जो आहे तो सुद्धा आपला 100% काय होतं त्या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आपला कव्हर होतं. तर आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण घेणार आहोत ज्या प्रकारे एमपीएससी ने आपल्याला आतापर्यंत प्रश्न विचारले आहेत, तर त्या सगळ्या प्रश्नांचा विचार करून आपण या ठिकाणी हा कंजंक्शन हा टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये उत्तम पद्धतीने कव्हर करणार आहोत. तर मग आपण नेहमीप्रमाणे नेमकं आपल्याला कंजंक्शन वरती अगोदर तुम्हाला दाखवतो की कंजंक्शन वरती आपल्याला एमपीएससी ने प्रश्न कशा स्वरूपात विचारले आहेत ते पण आपण या ठिकाणी अगोदर पाहूया. तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी कंजंक्शनचे याच्यावरती आपल्याला प्रश्न मग कशा प्रकारे विचारले आहेत आणि आपण प्रश्न घेत असताना लक्ष द्या, मी याच्यामध्ये मग ते एमपीएससी चे पण क्वेश्चन्स आहेत आणि प्लस त्याच्यामध्ये काही मग सरळ सेवेचे सुद्धा प्रश्न असतात. हे सगळे प्रश्न बघा, हे अशा स्वरूपातले प्रश्न या ठिकाणी आहेत. तर हा एमपीएससी फॉरेस्टचा पेपर आहे, या पेपरमध्ये आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर हे आपण डिअर फ्रेंड्स अशा स्वरूपातले सगळेच प्रश्न आपण या ठिकाणी काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. हे अशा प्रकारे आपल्या प्रश्न या ठिकाणी बघा विचारलेला आहे. ठीक आहे, हे राज्यसेवेचा प्रश्न असेल, चला ठीक आहे. तर बघा मग डिअर फ्रेंड्स या ठिकाणी मग आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर कंजंक्शन जे आहे तर लक्ष द्या, ठीक आहे. बघा या ठिकाणी डिअर फ्रेंड्स कंजंक्शन्स, आता एक कंजंक्शन हा जो शब्द आहे तर लक्ष द्या आपल्याला अगोदर या ठिकाणी समजून घ्यायचं आहे.
कंजंक्शन म्हणजेच काय लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, कंजंक्शन म्हणजेच जॉईनिंग वर्ड. त्याला आपण सिंपल काय म्हणायचंय, जॉईनिंग वर्ड. मग जॉईनिंग वर्ड म्हणजेच काय, हा काय जॉईन करतोय, कंजंक्शन काय जॉईन करतो. तर कंजंक्शन लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, कंजंक्शन हा काय करतोय, एक सेंटेन्स दुसऱ्या सेंटेन्सला जॉईन करतो. कंजंक्शन काय जॉईन करतोय, तर लक्षात ठेवायचंय सिंपल या ठिकाणी कंजंक्शन दोन वर्ड्स जॉईन करतात किंवा सिंपल आपण असं कंजंक्शन वर्ड्स जॉईन करतात, सेंटेन्स जॉईन करतात, त्याच्यानंतर फ्रेजेस जॉईन करतात. तसेच कंजंक्शन हे काय करतात डिअर फ्रेंड्स, टू क्लॉज जॉईन करतात, म्हणजे हे क्लॉज पण जॉईन करतात क्लॉजेस. मग सिंपल लक्षात काय ठेवायचं, कंजंक्शन म्हणजेच काय, जॉईनिंग वर्ड. मग काय जॉईन करतात, कंजंक्शन हे वर्ड्स जॉईन करतात, सेंटेन्स जॉईन करतात, फ्रेजेस जॉईन करतात, क्लॉजेस जॉईन करतात, दोन कर्ते जॉईन करतात. म्हणजे कंजंक्शनचं काम काय आहे डिअर फ्रेंड्स, कंजंक्शनचं काम हे जॉईन करण्याचं आहे. आता याच्यामध्ये काही जे शब्द आहेत कनेक्टिंग वर्ड्स म्हणतो आपण, काही शब्द जे असतात तर ते शब्द याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, ऍडव्हर्ब हे सुद्धा वाक्यामध्ये जोडण्याचं कार्य करतात. पण आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय, जे रिलेटिव्ह ऍडव्हर्ब असेल, रिलेटिव्ह प्रोनाउन असतील, हे पण शब्द काय क्लॉज जॉईन करण्याचाच प्रयत्न करतात, म्हणजे क्लॉज जॉईन करत असतात. परंतु या कंजंक्शन मध्ये आणि त्या शब्दांमध्ये फरक आहे. तर आपण या सगळ्या गोष्टी डिअर फ्रेंड्स काय करायचं या ठिकाणी समजून घेऊ. मग कंजंक्शन जे आहे तर कंजंक्शन काय म्हणू आपण त्यांना, कंजंक्शन्स आर जॉईनिंग वर्ड्स. आता याला आपण सिंपल या ठिकाणी बघा, सगळेच कंजंक्शन्स म्हणजे, मग कंजंक्शन्स काय जॉईनिंग वर्ड्स आहेत, तर ते सगळे काय करतात, एक वाक्य दुसऱ्या वाक्याला जोडतात, एक शब्द दुसऱ्या शब्दाला जोडतात, दोन फ्रेजेस जोडण्याचं काम करतात आणि दोन क्लॉज जोडण्याचं त्या ठिकाणी काम करतात. त्यांना आपण म्हणतोय कंजंक्शन्स. ही झाली कंजंक्शनची एकदम सिंपल साध्या पद्धतीने डेफिनेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला समजून घ्यायचंय कंजंक्शन जे आहे तर कंजंक्शन. तर डिअर फ्रेंड्स आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय की कंजंक्शनचे टाइप्स किती आहेत. तर लक्षात ठेवायचे मुख्य कंजंक्शनचे डिअर फ्रेंड्स आहेत दोन टाइप. लक्ष द्या, कंजंक्शन जे आहे ते त्यांचे दोनच टाइप आहेत. किती टाइप आहेत, दोन टाइप्स आहेत. याच्यामध्ये लक्षात ठेवायचे कंजंक्शनचे दोन टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कुठला, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आणि दुसरा आहे डिअर फ्रेंड्स सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि दुसरा आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आता हे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत तर लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर ते कशाचं कार्य करतात लक्ष द्या. या ठिकाणी जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे तर हे लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे दोन जे इक्वल रँकचे जे आहेत लक्ष द्या, ते जॉईन, आपण याला असं म्हणू इथं coordinating conjunctions join together तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर ते काय करतात, जॉईन टुगेदर इक्वल रँक्स क्लॉज. म्हणजे या ठिकाणी जे आहे तर इक्वल रँकचे क्लॉज म्हणा किंवा त्याच्यामध्ये दोन सेंटेन्स जे आहेत तर दोन सेंटेन्स या ठिकाणी काय करतात, इक्वल रँकचे दोन सेंटेन्स काय करतात, जोडतात. म्हणजे समान घटक वाक्य जोडतात. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय करतात लक्षात ठेवायचंय, समान दोन घटक वाक्य जोडतात. त्यालाच आपण असं म्हणतो दोन समान इंडिपेंडेंट क्लॉज जोडतात, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. याला आपण सिंपल असं म्हणू शकतोय डिअर फ्रेंड्स, join together clauses of equal ranks. ठीक आहे, तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचंय. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर त्यांचं काम काय डिअर फ्रेंड्स, ते काय करतात, ते या ठिकाणी लक्षात ठेवायचंय
जॉईन्स क्लॉजेस हे काय करतात त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जॉईन क्लॉजेस हे दोन क्लॉज या ठिकाणी जोडण्याचं कार्य करतात. म्हणजे एक मेन क्लॉज आणि दुसरा असतं या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज. हा मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज जोडतात. कुठला? मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज जोडतात. हे लक्षात ठेवायचं. हे झाले कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. हे इक्वल रँकचे दोन वाक्य म्हणा किंवा त्या ठिकाणी दोन घटक वाक्य जोडतात. आणि याच्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर ते काय करतात लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. हे क्लॉज जोडतात. क्लॉजचे वाक्य जोडतात. म्हणजे त्याच्यामध्ये मेन क्लॉज असेल किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असेल. तर हे झालं याच्यामध्ये यांचं बेसिक. आता लक्षात द्या जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत तर या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे दोन बघा लक्षात द्या. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन तर या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे जे टाइप्स आहेत लक्षात द्या फ्रेंड्स. मी आता या ठिकाणी काय करतोय प्रत्येकाचे टाइप्स या ठिकाणी आपण घेऊ. मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहेत तर याच्यामध्ये याचे टाइप्स आहेत. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे टाइप्स मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. टाइप्स ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मग याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. पहिला टाइप याच्यामध्ये आहे त्याला आपण म्हणतोय क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन. क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन. आता हे जे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत तर या क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन्स मध्येच किंवा यालाच काय म्हणतात डिअर फ्रेंड्स किंवा यालाच काय म्हटलं जातंय किंवा त्या दुसरं नाव काय आहे डिअर फ्रेंड्स कोप्युलेटिव्ह कंजंक्शन्स. म्हणजेच क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन किंवा कोप्युलेटिव्ह कंजंक्शन हे दोन्ही या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह कंजंक्शनलाच आपण काय म्हणतोय कोप्युलेटिव्ह कंजंक्शन्स असं त्याचं दुसरं नाव आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये लक्ष द्या. आता या ठिकाणी आपल्याला काय महत्वाचं आहे डिअर फ्रेंड्स. इथं महत्वाचं आहे लक्षात एक गोष्ट ठेवायची ती म्हणजे काय हे जे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन जे आहेत तर क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन्स कोणते आहेत. आपल्याला काही वेळेस परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला त्या ठिकाणी वाक्य दिलं जातं. त्या वाक्यामध्ये कंजंक्शनला काय केलं जातंय अंडरलाईन केलं जातंय. आणि प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की दिलेलं जे कंजंक्शन आहे तर त्याचा टाईप कोणता आहे. मग ते ओळखता येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की कोणतं कंजंक्शन जे आहे तर ते कोणत्या टाईप मध्ये येतं. आता हे जे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन्स असतात तर लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे जे कंजंक्शन असतात तर हे काय करतात दोन किंवा दोन किंवा दोन पेक्षा अधिक वाक्य जोडणारे. दोन किंवा दोन पेक्षा अधिक समान म्हणजे समान त्या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी लक्ष द्या समान घटक वाक्य जोडणारे जे कंजंक्शन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतोय क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन्स. आणि क्युम्युलेटिव्हचा अर्थच मराठीमध्ये काय होतो रेफरन्स. क्युम्युलेटिव्ह म्हणजेच काय एकत्रित करणे. मग हे काय करतात दोन किंवा दोन पेक्षा अधिक घटक वाक्य काय करतात या ठिकाणी जोडतात. आणि लक्ष द्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर ते जे पण वाक्य जोडतात त्या दोन्ही वाक्याला स्वतःचा काय असतोय दोन्ही वाक्याला लक्ष द्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर ते दोन्ही वाक्याला स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतोय. ते अर्थासाठी एकमेकावरती आधारित नसतात डिपेंड नसतात हे लक्षात ठेवायचं आहे. कशामध्ये जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतात तर त्या दोन्ही वाक्याला स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतो. यांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ असतोय. ठीक आहे. म्हणजे दोन्ही वाक्य जे जोडले जातात त्या दोन्ही वाक्याला काय असतोय स्वतःचा अर्थ असतोय. म्हणजे ते वाक्य अर्थासाठी दुसऱ्या वाक्यावरती डिपेंड नसतंय. आणि याच्यामध्ये जे आहे ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे लक्ष द्या फ्रेंड्स आपण ते घेणार आहोत. पण याच्यामध्ये काय केलं जातंय हे सबऑर्डिनेट क्लॉज या कंजंक्शनने सुरू होत असतं. चला ठीक आहे. आता बघा मग याच्यामध्ये कोणते शब्द आहेत या क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन मध्ये कोणते शब्द येतात.
तर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये मग डिअर फ्रेंड्स कुठले शब्द येतात तर लक्षात ठेवायचे अँड आहे, त्याच्यानंतर बोथ अँड आहे, अँड असेल, बोथ अँड असेल, ऍज वेल ऍज असेल, किंवा नॉट ओनली बट ऑल्सो असेल. अशा प्रकारचे वाक्य जे आहेत हे वाक्य सॉरी अशा प्रकारचे जे कंजंक्शन्स आहेत तर हे कंजंक्शन्स या क्युम्युलेटिव्ह कंजंक्शनच्या टाइप मध्ये येतात. क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन्स अँड असेल, बोथ अँड असेल, ऍज वेल ऍज असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल हे शब्द. आता आपल्या सगळ्यांना ह्याचा अर्थ माहिती आहे. अँड म्हणजेच आणि, बोथ अँड म्हणजेच दोन्हीही, ऍज वेल ऍज म्हणजेच हे पण आणि ते पण म्हणजे इन ऍडिशन टू, नॉट ओनली बट ऑल्सो म्हणजेच हेच नाही तर ते सुद्धा या अर्थाने आपण यूज करतोय. ठीक आहे. मग क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन्स लक्षात ठेवायचे, हे सगळे जे शब्द आहेत तर हे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत. आणि हे दोन समान घटक वाक्य जोडतात. हे कंजंक्शन्स काय करतात, समान घटक वाक्य जोडतात, हे लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. आता आपण या ठिकाणी जे आहे तर आपण अगोदर हे सगळे टाइप्स कव्हर करू. आता वाक्य जे आहे तर वाक्य आपण लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. ऑलरेडी आपण वाक्य काय केलेत, आपण आपल्या पाठिंबाच्या काही टॉपिक मध्ये घेतलेलेच आहेत हे सगळे शब्दांचे एक्झाम्पल्स. आणि आपण जास्तीत जास्त काय करू, आपण एक्झाम्पल जे आहे तर एक्झाम मधलेच परीक्षेमध्येच आपण नेमकं प्रश्न कशाच प्रकारे विचारले तर ते घेऊ आपण. ठीक आहे. चला नेक्स्ट टाइप आपण अगोदर समजून घेऊ. पुढचा क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन्स झाले. हा त्याच्यामध्ये आपण अगोदर काय करू लक्ष द्या. इथे मी सगळे ह्याचे किती टाईप आहेत तर ते सांगतो तुम्हाला. कोऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन, या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सचे लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. इथे 4 प्रकार पडतात. किती टाइप्स आहेत त्याचे, देयर आर 4 टाइप्स. याच्यामध्ये याचे 4 टाइप आहेत. मग कोणते कोणते, आता आपण घेतलेला कुठला, क्युम्युलेटिव्ह डिअर फ्रेंड. त्याच्यामध्ये दुसरा टाइप आहे, मग दुसरा टाइप याच्यामध्ये आहे डिअर फ्रेंड्स क्युम्युलेटिव्ह झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अल्टरनेटिव्ह, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तिसरा ऍडव्हर्सेटिव्ह, आणि चौथा आहे इलेटिव्ह. त्याला काय म्हणतात, इलेटिव्ह. आता हे क्युम्युलेटिव्ह जे आहे तर त्याला दुसरं नाव काय, किंवा म्हणजे ऑर आपण काय म्हणतो त्याला कोप्युलेटिव्ह, अल्टरनेटिव्हलाच आणखी त्याला नाव आहे, लक्ष द्या फ्रेंड्स, त्याला आपण म्हणतो डिसजंक्टिव्ह. काय म्हणतो आपण त्याला, डिसजंक्टिव्ह, ऍडव्हर्सेटिव्ह आणि इलेटिव्ह. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हे जे क्युम्युलेटिव्ह आहे तर आपण आत्ताच घेतलं तर ते काय करतात, दोन समान घटक वाक्य जोडतात. अल्टरनेटिव्ह जे आहे तर लक्ष द्या, अल्टरनेट याचा अर्थच काय होतोय, पर्याय. काय, याच्यामध्ये दोन पैकी एका पर्यायाचा निवड करायला लावणारी कंजंक्शन्स, दोन पैकी एका पर्यायाची. आणि ऍडव्हर्सेटिव्ह म्हणजेच लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, विरोधाभास किंवा प्रतिकूल, याला आपण काय म्हणतोय, विरोधाभास म्हणा किंवा प्रतिकूल. आणि इलेटिव्ह म्हणजे त्याला लक्षात ठेवायचे निष्कर्ष म्हणा किंवा अनुमान, निष्कर्ष दर्शवणारे किंवा अनुमान दर्शवणारे जे क्रिया कंजंक्शन्स आहेत त्याला आपण म्हणतो इलेटिव्ह कंजंक्शन्स. असे याच्यामध्ये काय झाले, हे 4 टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिला पाहिला, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहू अल्टरनेटिव्ह कंजंक्शन. बघा अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स. ठीक आहे, हा झाला
हा आहे दुसरा टाईप अल्टरनेटिव्ह कंजंक्शन. आता यालाच आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, यालाच डिसजंक्टिव्ह कंजंक्शन असेही म्हणतात. ठीक आहे. आता हे जे अल्टरनेटिव्ह कंजंक्शन जे असतात तर त्याच्या नावातच काय अल्टरनेट म्हणजेच काय पर्याय. मग याच्यामध्ये काय असतं डिअर फ्रेंड्स, यामध्ये लक्षात ठेवायचे दोन पैकी एक, दोन पैकी एकाची निवड, दोन पैकी एकाची निवड मग एकाची म्हणा किंवा एका पर्यायाची निवड. आता इथं पर्याय म्हणजे काय लक्षात, आपल्याला इथं काही करायचं नाही, ए का बी, बी कसे असं नाही, पर्यायाची निवड. निवड निवड करायला सांगणारी किंवा दर्शवणारे, दोन पैकी एका पर्यायाची निवड दर्शवणारे जे कंजंक्शन्स आहेत तर त्यांना आपण म्हणतोय अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स. आता हे जे अल्टरनेटिव्ह आहेत तर ते कोणते आहेत, मग लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये मग हे ऑर असेल, ऑर असेल. मग ऑर म्हणजेच काय, रवी किंवा श्याम, रवी और श्याम. ऑर नॉर असेल, आयदर ऑर असेल, नायदर नॉर असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स एल्स असेल, त्याच्यानंतर अदरवाईज असेल, अदरवाईज. हे असे जे कंजंक्शन्स आहेत तर आपण यांना काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स. काय म्हणतो आपण यांना, अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स म्हणतो. लक्षात द्या, ऑर नॉर, आयदर ऑर, नायदर नॉर, एल्स किंवा अदरवाईज हे जे शब्द आहेत तर यांना आपण म्हणतोय अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स किंवा डिसजंक्टिव्ह कंजंक्शन्स. आता यांना अल्टरनेटिव्ह का म्हणायचंय, कारण हे काय करत असतात लक्षात, दोन पैकी एक या अर्थाने आपण म्हणतो. ठीक आहे, दोन पैकी एक म्हणजेच काय असणार आहे, ऑर म्हणजेच काय, हा किंवा ते, म्हणजे हे किंवा ते दोन्ही पैकी एक. नॉर म्हणजेच काय, हे बी नाही ते बी नाही. आयदर ऑर म्हणजेच काय, हे किंवा ते. नायदर नॉर म्हणजेच हे पण नाही आणि ते पण नाही. एल्स म्हणजेच अन्यथा, म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टीपैकी हे किंवा ते होणार. ठीक आहे, एल्स आणि अदरवाईज या दोन्हीचा अर्थ सेम तशाच प्रकारे होतो. ठीक आहे, अशा जे कंजंक्शन्स आहेत तर यांना आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, यांना म्हणायचंय अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स, यांना म्हणायचं आपण डिसजंक्टिव्ह कंजंक्शन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, पुढचा टाईप आहे ऍडव्हर्सेटिव्ह. आपण अगोदर काय करतो डिअर फ्रेंड्स, कोणते कंजंक्शन्स कोणत्या टाईप मध्ये येतात ते समजून घ्यायचं. ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स, ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स. मग याच्यामध्ये ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन जे आहेत ते लक्षात ठेवायचंय. ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स म्हणजेच काय, प्रतिकूल किंवा विरोधाभास दर्शवणारे कंजंक्शन्स किंवा विरोधाभास, प्रतिकूल किंवा विरोधाभास दर्शवणारे. मग डिअर फ्रेंड्स, आपण अगोदर या व्हिडिओमध्ये काय करतोय, हे सगळे टाइप्स आपण अगोदर समजून घेऊ. एकदा हे सगळे टाइप समजले की नंतर वाक्य जे आहे ते वाक्य समजतात. फक्त आपल्याला या ठिकाणी हे अगोदर शब्द समजून घेणं गरजेचं आहे की कोणते शब्द कोणत्या टाइप मध्ये येतात. मग ऍडव्हर्सेटिव्ह म्हणजे या ठिकाणी प्रतिकूल किंवा विरोधाभास दर्शवणारे. मग असे कोणते कंजंक्शन्स आहेत जे प्रतिकूल किंवा विरोधाभास परिस्थिती दर्शवतात. मग याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, पहिला आहे बट असेल, त्याच्यानंतर स्टील, STILL स्टील आहे, त्याच्यानंतर नेव्हरथलेस आहे, नेव्हरथलेस असेल. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट व्हेअरॅज. आता व्हाईल जे आहे तर व्हाईल हे पण आहे, व्हेअरॅज आणि व्हाईल
म्हणजे सेम वेअर ॲज सारखंच आपण काय करत असतोय, व्हाईल जे आहे तर व्हाईल आपण यूज करत असतोय आणि त्याच्यानंतर ओनली, ओनली हा शब्द देखील यूज केला जातो. तसेच वा इटी एट हा शब्द देखील, कुठला एट हा शब्द देखील अल्टरनेट ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन आहे. आता लक्ष द्या यामध्ये बट, परंतु, स्टील म्हणजे असे असते तरीही, नेव्हरलेस म्हणजे असे असेल तरी सुद्धा, ठीक आहे. त्याच्यानंतर वेअर ॲज म्हणजेच या ठिकाणी लक्ष द्या दोन गोष्टीचं त्या ठिकाणी हे केलं जातंय. हे पण वेअर ॲज हे सुद्धा काय करत असते, प्रतिकूल किंवा कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट दर्शवत असते. काय प्रतिकूल म्हणा किंवा याला आपण म्हणू कॉन्ट्रास्ट दर्शवणारे कंजंक्शन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हाईल आणि एट. व्हाईल आणि वेअर ॲज हे सेम आपण काय करतोय, कॉन्ट्रास्ट दर्शवण्यासाठी यूज करतोय आपण. जसं की लक्ष द्या, he is a doctor whereas his brother is a singer. या अर्थाने आपण काय करतोय, व्हेअर ॲज जे आहे तर व्हेअर ॲज हे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने काय करतोय, व्हेअर ॲज हे कॉन्ट्रास्ट इंडिकेट करण्यासाठी वापरतो. म्हणजे तो डॉक्टर आहे तर त्याचा भाऊ सिंगर आहे, तो उंच आहे तर त्याचा भाऊ बुटका आहे. या अर्थाने आपण काय करतो रेफरन्स व्हेअर ॲज किंवा व्हाईल हे जे आहे तर व्हेअर ॲज किंवा व्हाईल आपण यूज करत असतो. मग या ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन मध्ये लक्षात ठेवायचे बट असेल, स्टील असेल, नेव्हरलेस असेल म्हणजे तरी सुद्धा असे असते तरी सुद्धा, वेअर ॲज, व्हाईल आणि एट हे अशा प्रकारचे शब्द आपण या ठिकाणी यूज करतोय. ठीक आहे, कॉन्ट्रास्ट दर्शवण्यासाठी लक्षात ठेवायचं हे शब्द देखील कॉन्ट्रास्ट दर्शवण्यासाठी आपण यूज करतो. आता मला असं म्हणायचं बघा, नेव्हरलेस, आता ह्या सगळ्या शब्दावरती प्रश्न ते विचारलेले आहेतच. आपण ते शब्द बघू, आपण सॉरी वाक्य बघू आपण. चला ठीक आहे, आपण अगोदर या ठिकाणी काय करू, हे सगळं जे आहे ते व्यवस्थित कव्हर करू. बघा जे टाइप्स, पुढचा टाइप आहे इलेटिव्ह कंजंक्शन्स. कुठला, इलेटिव्ह कंजंक्शन. इलेटिव्ह कंजंक्शन्स, डिअर फ्रेंड्स, इलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणजेच काय, या ठिकाणी आपण त्यांना काय म्हणतो या ठिकाणी बघा, निष्कर्ष किंवा अनुमान दर्शवणारे. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, मग ते फॉर असेल, देअरफॉर असेल किंवा सो असेल, कॉन्सिक्वेंटली असेल, तर हे जे कंजंक्शन आहे डिअर फ्रेंड्स यांना आपण काय म्हणतोय, इलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणतोय. काय म्हणतो आपण यांना, इलेटिव्ह कंजंक्शन्स. डिअर फ्रेंड्स, तर लक्षात ठेवायचं हे इलेटिव्ह कंजंक्शन जे आहे, आता निष्कर्ष म्हणा, अनुमान म्हणा किंवा आपण ह्याला सिंपल लक्षात काय ठेवायचं, हे रिझल्ट दर्शवतात. काय दर्शवतात या ठिकाणी लक्षात ठेवा डिअर फ्रेंड्स, रिझल्ट. रिझल्ट दर्शवतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. मग फॉर झालं, देअरफॉर झालं, सो झालं, कॉन्सिक्वेंटली झालं, किंवा याच्यामध्ये आपण हेन्स हा शब्द देखील, तर एखादी क्रिया झाली तर त्याचं त्या ठिकाणी जे आहे तर डिअर फ्रेंड्स हे काय करतात, निष्कर्ष काढतात, रिझल्ट दर्शवतात. ठीक आहे, तर फॉर, देअरफॉर, तर हे अशा प्रकारे या ठिकाणी लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स, हे शब्द जे आहेत तर हे शब्द आहेत. म्हणजेच या ठिकाणी सिंपल काय करायचंय, यांना काय करायचं डिअर फ्रेंड्स, परिणाम, परिणाम दर्शवणारे कंजंक्शन्स हे जे आहेत तर हे काय करतात, रिझल्ट त्या ठिकाणी जे आहे तर इफेक्ट म्हणा, रिझल्ट म्हणा, तर हे इंडिकेट करत असतात. तर
याला आपण म्हणतोय इलेटिव्ह कंजंक्शन्स. मग इलेटिव्ह कंजंक्शन्स मध्ये हे सगळे शब्द आहेत. ठीक आहे, तर लक्ष द्या मग डिअर फ्रेंड्स, इथं लक्षात ठेवायचे ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स. ऍडव्हर्सेटिव्ह म्हणजेच या ठिकाणी काय करतात, कॉन्ट्रास्ट जे आहे ते कॉन्ट्रास्ट इंडिकेट करतात. मग हे बट असेल, स्टील असेल, नेव्हरथलेस, व्हेरएज, व्हाईल, इट. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स. जे अल्टरनेटिव्ह आहे तर त्याच्यामध्ये काय करतात, त्या ठिकाणी जे चॉईस काय चॉईस दर्शवतात. म्हणजे ह्या दोन स्टेटमेंट जे केलेले असतात, दोन जे विधान असतात, तर त्याच्यामधली चॉईस हे अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स दाखवत असतात. आणि आपला पहिला क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन जे आहे तर ते दोन समान घटक वाक्य काय करतात, त्या ठिकाणी जोडतात आणि दोन्ही वाक्याला स्वतःचा अर्थ असतो. ठीक आहे, तर बघा हे अशा प्रकारे मग टाइप्स ऑफ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपल्या या ठिकाणी झालेले आहेत. मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे असे 4 टाइप्स पडतात. ह्या 4 टाइप मध्ये कोणते कोणते शब्द येतात आपण तिथे या ठिकाणी घेतलेले आहेत. तर हे शब्द आपल्याला या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचे आहेत. तर मग आपण याच्यामध्ये आता काय करू डिअर फ्रेंड्स, लक्ष द्या. एक सिंपल तुम्हाला या ठिकाणी काय करते बघा, जे लक्षात ठेवायचंय, जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतात, लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, कुठले कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते आहेत मग हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स? तर हे सगळे शब्द आता कुठलेही घेतलेले जेवढे आहेत शब्द, हे बोथ असेल, अँड असेल, बोथ अँड असेल, हे सगळे शब्द अँड, बोथ अँड, as well as, or असेल, nor असेल, either or, neither nor असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल. आता जेवढे घेतले शब्द मी ते सगळे फक्त डबल लिहितोय. नॉट ओनली बट ऑल्सो असेल, स्टील असेल, त्याच्यानंतर बट असेल, अदरवाइज, एल्स, व्हाईल असेल, व्हेअरएज असेल, फॉर असेल, कॉन्सिक्वेंटली असेल, सो असेल, देअरफॉर असेल किंवा हेन्स असेल. तर डिअर फ्रेंड्स हे अशा प्रकारचे जे शब्द आहेत तर यांना आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, हे सगळे काय झाले, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन झाले. आता हे डबल मी का लिहिले असतील, तर एकच सिंपल लक्षात ठेवायचंय, जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन ज्या वाक्यामध्ये येतात त्यांना सिंपल लक्षात ठेवायचं आहे. तर त्यांना आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. आपण काय म्हणतो, कंपाऊंड सेंटेन्स. हे लक्षात ठेवायचं, त्यासाठी आपण हे समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण सेंटेन्स टॉपिक मध्ये आपण हे डिटेल मध्ये पाहू, कंपाऊंड सेंटेन्स कसं होणार आहे किंवा काय होणार आहे. पण या ठिकाणी काय करायचं, हे शब्द लक्षात ठेवा. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन लक्षात ठेवले की तुमचे त्या ठिकाणी काय होतोय, आपला सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला कंपाऊंड सेंटेन्स हा जो टॉपिक आहे तर आपला हा टॉपिक काय होतो, याच्यामध्ये 100% डिअर फ्रेंड्स या मदतीने कव्हर होतो. ठीक आहे, चला. तर आता आपण मग या ठिकाणी जो दुसरा टाईप आहे तर तो दुसरा टाईप घेऊ. तर आता लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपण दुसरा टाईप तर या ठिकाणी घेणार आहोत. कुठला आहे तो, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. ठीक आहे, आपण अगोदर जसं आहे तसं पाहिल्यासारखं घेऊ. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, लक्ष द्या, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता लक्ष द्या सगळेजण, या ठिकाणी हे टॉपिक मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हा टॉपिक परीक्षेसाठी एवढा महत्वाचा आहे, कंजंक्शन हा टॉपिक. याच्या मदतीने तुमचा क्लॉज हा टॉपिक पण बऱ्यापैकी काय होतो, कव्हर होतो.
क्लॉज या टॉपिकचा बेस आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची आहे, सेंटेन्स हा टॉपिक, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हे जे सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स आहे, तर या टॉपिकला सुद्धा आपल्याला समजून घेण्यासाठी किंवा समजण्यासाठी तर आपल्याला या ठिकाणी हे जे कंजंक्शनचे टाइप्स आहेत तर ते अगोदर सर्वप्रथम समजणं गरजेचं आहे. एकदा हे समजलं की आपण डिअर फ्रेंड्स काय करू शकतो लक्षात ठेवायचंय, आपलं दोन्ही या ठिकाणी कव्हर होतंय. ठीक आहे. तर यासाठी काय करायचं आपल्याला, हे कंजंक्शनचे जे टाइप्स आहेत तर हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. मग डिअर फ्रेंड्स, ज्याप्रमाणे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे तर त्याचे जे टाइप्स आहेत तर सेम त्याच पद्धतीने जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत तर याचे सुद्धा टाइप्स आहेत. परंतु मी त्यापूर्वी अगोदर काय करतोय या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला, म्हणजे पुढचा टॉपिक जो आहे जसं सांगितलं आता, सेंटेन्स मधला कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि सिंपल सेंटेन्स समजण्यासाठी आपल्याला हा टॉपिक महत्वाचा आहे. त्या टॉपिकचा हा टॉपिक बेस आहे आणि याच्यावरती जवळजवळ आपले कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे जे टॉपिक आहे तर हे पूर्ण आपलं कव्हर होतं. तर आता सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर एक सिंपल लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर लक्षात ठेवायचे या कंजंक्शनने, इथे मी सिंपल अगोदर नोट लिहितो, या कंजंक्शनने काय सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. कुठला क्लॉज? सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असतो ना, तर तो सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. या कंजंक्शनने सबऑर्डिनेट क्लॉज आता सिंपल गोष्ट, याच्या नावाचंच काय आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजेच काय, याच्यामुळे याने काय होतं असं डिअर फ्रेंड्स, सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. ठीक आहे. आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजेच काय, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने दोन कोऑर्डिनेटिंग क्लॉज जोडले जातात. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने एक मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज जोडला जातो. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडला जातो. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, मग या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स मध्ये कोणते शब्द येतात तर हे आपण अगोदर सुरुवातीला सगळे शब्द आपण मिक्स घेऊ आणि शब्द मिक्स घेतल्याच्या नंतर मग ह्याचे टाइप्स किती आहेत, कोणते आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा आता लक्ष द्या सगळेच. सबऑर्डिनेटिंग जे कंजंक्शन्स आहेत तर या ठिकाणी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स बघा कोणते शब्द आहेत. मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये ठीक आहे, ऍज असेल, ऍज सून ऍज असेल, बिफोर, आफ्टर, till, until, while असेल. आता while हे तिन्ही पण ह्याच्यामध्ये येत आहे, लक्ष द्या. आता while हे आपण कोऑर्डिनेटिंग मध्ये पण पाहिलं आणि इकडे पण येत आहे, पण त्या दोन्ही मधला फरक आहे डिअर फ्रेंड्स. ठीक आहे. या ठिकाणी काय करतंय, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज जोडत असते आणि त्या ठिकाणी काय होते, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये काय होते, दोन समान घटक वाक्य जोडतात आणि याच्यामध्ये दोन्ही वाक्याला स्वतःचा अर्थ असतोय. पण इथं मात्र काय होतंय, जे व्हाईलने सुरू होणारं जे वाक्य असतंय, जो क्लॉज असतोय तर तो क्लॉज अर्थासाठी मेन क्लॉज वरती डिपेंड असतोय. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून ज्यावेळेस व्हाईल हा शब्द वापरला जातोय त्यावेळी व्हाईलने सुरू होणारा सबऑर्डिनेट क्लॉज हा अर्थासाठी, मिनिंगसाठी मेन क्लॉज वरती डिपेंड असतोय. परंतु ज्यावेळेस व्हाईल हा शब्द कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून जो वापरला जातो त्यावेळी त्या दोन्ही घटक वाक्याला स्वतःचा परिपूर्ण अर्थ असतो आणि ते दोन्ही घटक वाक्य अर्थपूर्ण असतात, त्यामुळं ते दुसऱ्या वाक्यावरती मिनिंग साठी डिपेंड नसतात. चला ठीक आहे. बघा हे टिल, अनटिल, व्हाईल असेल, त्याच्यानंतर डिअर फ्रेंड्स मग हे नो सुनर असेल ते पण ह्याच्यामध्ये येते, नो सुनर दॅन असेल, हार्डली हॅड असेल,
स्केअर्सली हॅड असेल, तर याच्यासोबत काय वापरतो आपण, स्केअर्सली हॅड व्हेन वापरतो. ठीक आहे, आपण पुढे नंतर घेऊ. स्केअर्सली हॅड व्हेन, तसंच त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, मग बिकॉज असेल, सिन्स असेल, बिकॉज आणि सिन्स हे शब्द असतील. त्याच्यानंतर इफ असेल, अनलेस असेल, इन केस असेल, दो, although, even though, even if, so that, हे जे शब्द आहे डिअर फ्रेंड्स, मग हे सो दॅट असेल, सच दॅट असेल, लेस्ट असेल, LEST लेस्ट. तर हे जे शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे. हे शब्दाला आपण काय म्हणतोय, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणतोय. काय म्हणतोय आपण, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. तसेच लक्षात ठेवायचंय तसेच WH वर्ड्स. हे जे WH वर्ड्स आहेत तर ते सगळे WH शब्द कोणते, व्हेन असेल, व्हाय असेल, म्हणजे लक्षात ठेवा, फॉर एक्झाम्पल व्हेन, व्हाय, वेअर, हे जे शब्द आहेत, हू असेल, whom असेल, whose असेल, which असेल, how many असेल, wherever असेल, whenever असेल, हे अशा प्रकारचे जे शब्द आहेत तर यांना आपण काय म्हणतोय, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपण या ठिकाणी यांना म्हणतोय. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. तर डिअर फ्रेंड्स, आता हे असं का लिहिलं असेल मी यांना सगळे शब्द सोबत का लिहिले, तर हे जे आहेत तर लक्षात ठेवायचे, या कंजंक्शन्सने सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. काय होतो, सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. आपला पुढचा जो क्लॉज हा टॉपिक आहे, तर यासाठी मी तुम्हाला सांगते, सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. या शब्दांपासून पुढचा जो क्लॉज असतोय, तर या शब्दाने सुरू होणारा जो क्लॉज असतोय, तर या शब्दाने सुरू होणारा क्लॉज हा लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हा क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज असतो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, आणि आता लक्ष द्या, दुसरं मला काय सांगायचंय, इथंच मी एक गोष्ट क्लिअर करतो. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, या शब्दांनी सुरू होणारा जो क्लॉज आहे तर तो सबऑर्डिनेट क्लॉज असतो. हे सगळे शब्द काय आहेत, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. आणि या ठिकाणी एक लक्षात ठेवायचंय, हे सर्व शब्द जे आहेत, तर हे सर्व शब्द जर वाक्यामध्ये असतील तर त्या वाक्याला डायरेक्ट काय म्हणायचंय, आपला जो सेंटेन्स नावाचा प्रकार आहे तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय, हे शब्द असलेलं जे वाक्य असतंय तर ते वाक्य हे साधारणतः लक्षात ठेवायचंय कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतंय. काय असतंय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणलं की लक्षात ठेवायचंय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय असतंय, एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज येतो. तर ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची. त्यासाठी डिअर फ्रेंड्स मी सगळे शब्द या ठिकाणी एकदम घेतलेले आहेत. लक्षात आलं सगळ्यांना. तर या सगळ्या शब्दाने सुरू होणारा क्लॉज हा काय असतोय, सबऑर्डिनेट क्लॉज असतोय. म्हणजे आपला क्लॉज टॉपिक मधला पण हा पार्ट क्लिअर होतोय. दुसरी गोष्ट महत्वाची, जर हे शब्द वाक्यामध्ये आलेले असतील आणि त्यांनी जर दोन क्लॉज जोडलेले असतील तर यांना काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, या अशा वाक्यांना काय म्हणायचंय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं आहे. काय म्हणायचंय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतात.
ठीक आहे. आता आपले या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी आपले दोन मेन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स या ठिकाणी आपले कंप्लीट झालेले आहेत. आता याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स टाइप्स ऑफ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, हे जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत तर त्याच्यामध्ये त्याचे टाइप्स आहेत. मग ज्या प्रकारे त्या शब्दाचा अर्थ होतोय, त्या ज्या प्रकारे ते शब्द वापरले जातात त्याच्यानुसार डिअर फ्रेंड्स त्या ठिकाणी काय करायचं, त्याचे जे आहेत त्याचे टाइप्स पडतात. म्हणजे कशा प्रकारे, लक्ष द्या. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम, लक्ष द्या. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम म्हणजे यामध्ये वेळ दर्शवणारे कंजंक्शन कोणते आहेत? मग ऍज असेल, ऍज सून ऍज असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, व्हाईल असेल, नो सूनर असेल, हार्डली हॅड असेल, स्केअर्सली हॅड असेल आणि व्हेन असेल. हे शब्द जे आहेत तर हे शब्द काय, यांना काय म्हणायचे डिअर फ्रेंड्स? मग हे ऍज असेल, ऍज सून ऍज असेल, व्हेन असेल, व्हाईल असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, ते नो सूनर असेल, त्याच्यानंतर हार्डली हॅड असेल. ठीक आहे. आणि काही वेळेस डिअर फ्रेंड्स सिन्स हा जो शब्द आहे, व्हाईल घेतला पण सिन्स, व्हेनेवर हा पण शब्द व्हेनेवर आणि समटाइम्स सिन्स हा शब्द देतो टाइम इंडिकेट करण्यासाठी वापर असेल तर या शब्दांना काय म्हणतात? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम. म्हणजे हे शब्द काय करतात? टाइम इंडिकेट करतात, म्हणून यांना काय म्हणायचंय? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम. मग तुम्ही हे शब्द जर लक्षात ठेवले तर ऍडव्हर्ब क्लॉज आहे आपला, आणि ऍडव्हर्ब क्लॉजचा जो टाइप आहे पहिला टाइप कोणता? ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. मग ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम जे असतात तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम हे या शब्दाने सुरू होणारे क्लॉज असतात. म्हणजे तुम्हाला हा क्लॉज हा सॉरी कंजंक्शन हा जर टॉपिक तुम्ही व्यवस्थित कव्हर केला, कोणत्या टाइप मध्ये कोणते शब्द येतात तर तुमचे पुन्हा एकदा सांगतोय, पुढचे जे आपले टाइप आहेत, सेंटेन्स हा टॉपिक, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स हा पण कव्हर होतोय, आणि क्लॉज हा टॉपिक सुद्धा आपला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये ऍडव्हर्ब क्लॉज आपल्या इथे कव्हरच होतोय. काय होतंय? ऍडव्हर्ब क्लॉज आपला याच्यामध्ये म्हणजे पुढचा आपला क्लॉज हा टॉपिक पण बऱ्यापैकी कव्हर होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, हा झाला याच्यामध्ये टाइप. दुसरा टाइप आहे याच्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ प्लेस. मग आता ठिकाण दर्शवणारे शब्द कोणते आहेत? मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स, मग ते व्हेअर असेल किंवा व्हेरेवर असेल, यांना म्हणायचंय काय? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ प्लेस. आणि जुन्या ओल्ड इंग्लिश मध्ये काय होतं? वेन्स आणि विदर असे हे जे दोन शब्द पण या ठिकाणी प्लेस दर्शवण्यासाठी आपण वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा पुढचा टाइप, टाइप्स ऑफ मध्ये पुढचा टाइप आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ मॅनर. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ मॅनर. मॅनरलाच या ठिकाणी दुसरं एक नाव आहे एक्सटेंट असंही म्हणतात. म्हणजे एखादी क्रिया कशी झाली हे दर्शवणारा जो क्लॉज असतोय त्याला आपण म्हणतोय मॅनर. मग कोणते शब्द त्याच्यामध्ये मॅनर मध्ये डिअर फ्रेंड्स? या मॅनर मध्ये लक्षात ठेवायचंय ऍज असेल. ऍज हा शब्द 3 प्रकारचा शब्द आहे, म्हणजे तो टाइम पण दर्शवतो, ऍज हा शब्द एखादी क्रिया कशी झाली हे पण दर्शवतो, आणि ऍज हा शब्द काही वेळेस रिझन साठी सुद्धा वापरला जातो. चला ठीक आहे. नेक्स्ट बघा, ऍज इफ आणि ऍज दो हे शब्द झाले याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स रिझन.
आता मी शॉर्टकट घेतो, हे रिझन. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ मॅनर तसंच रिझन. मग रिझन मध्ये डिअर फ्रेंड्स पहिला शब्द आहे मेन, बिकॉज. दुसरा शब्द त्याच्यामध्ये आहे सिन्स आणि तिसरा शब्द ऍज. जर ऍज हा शब्द जर कारण दर्शवण्यासाठी वापरला असेल तर त्याला आपण म्हणतोय रिझन. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचे पाचवा प्रकार आहे रिझल्ट. कुठला? रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स. रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स दर्शवण्यासाठी शब्द वापरले जातात सो दॅट. सो दॅट म्हणजे हे असं. आणि दुसरा शब्द असतोय सच दॅट. याला म्हणायचंय रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स. तसाच पर्पज एक प्रकार आहे. पर्पज म्हणजे हेतू किंवा उद्देश दर्शवणारे कंजंक्शन्स कोणते आहेत त्याच्यामध्ये? मग हे सो दॅट असेल, लक्षात ठेवायचे, लेस्ट असेल आणि इन ऑर्डर दॅट असेल किंवा फक्त दॅट. दॅटने सुरू होणारा क्लॉज आणि त्याच्यामध्ये जर काय असेल मे किंवा माइट असेल तर दॅटने सुरू होणारा क्लॉज. आणि दुसरे एक असतं याच्यामध्ये इन ऑर्डर दॅट. याला म्हणायचंय पर्पज. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स कंडिशन. 7 नंबरचा कंडिशन. जेवढे पण आपण आता शब्द घेतले ह्या सगळ्या शब्दांमध्ये त्याचं क्लासिफिकेशन आपण करतोय. मग कंडिशन मध्ये कोणते शब्द येणार? इफ असेल म्हणजे अट दर्शवणारे कंजंक्शन्स. मग कोणते आहेत? इफ, अनलेस हे शब्द काय करतात? अट दर्शवतात. इन केस असेल हे शब्द याच्यामध्ये अट दर्शवतात. तसेच ऑन कंडिशन दॅट हा शब्द देखील या ठिकाणी अट दर्शवण्यासाठी वापरला जातो. ऑन कंडिशन दॅट. ठीक आहे. हे इफ असेल, अनलेस असेल, इन केस असेल हे शब्द आणि ऑन कंडिशन दॅट. आता खरं पाहता याला काय म्हणतात डिअर फ्रेंड्स? ऑन कंडिशन दॅटला हे जे आहे तर एक कंपाऊंड वर्ड आहे. काय आहे? कंपाऊंड वर्ड. आणि जे कंपाऊंड वर्ड्स हे कंजंक्शनचं कार्य करतात त्यांना काय म्हणतात? कंपाऊंड कंजंक्शन्स म्हणतात. आपण पुढे पाहणार आहोत. काय म्हणतो आपण त्यांना? कंपाऊंड कंजंक्शन्स म्हणतो. हे आपण पुढे घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स कॉन्ट्रास्ट दर्शवणारे. काय? कॉन्ट्रास्ट दर्शवणारे. मग कॉन्ट्रास्ट दर्शवणारे कोणते शब्द आहेत? तर लक्षात ठेवायचे त्याच्यामध्ये दो असेल, अल्दो असेल, इवन, इफ असेल आणि इवन दो असेल हे शब्द काय करतात त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय कॉन्ट्रास्ट दर्शवतात. काय दर्शवतात? कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास दर्शवतात. दो, अल्दो, इवन दो, दो, अल्दो, इवन दो आणि इवन इफ हा जो यांनी जो सुरू होणारा जो क्लॉज असेल तर तो क्लॉज काय करतो? पहिला जो मेन क्लॉज असेल त्या क्लॉजची काय करतो? विरोधाभास दर्शवतो. म्हणजे याच्यामध्ये विरोधाभास दर्शवणारे वाक्य किंवा त्या ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी वाक्य सांगितलेले असतं. म्हणजे पहिल्या वाक्याशी म्हणण्यापेक्षा मेन क्लॉजशी या शब्दाने सुरू होणारा जे सबऑर्डिनेट क्लॉज असते तर तो काय करतो? विरोधाभास करतो. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती दर्शवतो. ह्या अशा प्रकारे आहेत. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे डिअर फ्रेंड्स कंपॅरिझन करणारे शब्द. म्हणजे जे डिग्रीचे शब्द आपण पाहिले आहेत तर ते शब्द याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहे. ओके. तर हे अशा प्रकारे काय झाले डिअर फ्रेंड्स हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे तर त्याचे टाइप्स आहेत. मग याच्यामध्ये काय करायचे? हे शब्द आपण या ठिकाणी पाठ करण्यापेक्षा हे टाइप्स समजून घ्यायचे. काय? ऍज असेल, ऍज सून ऍज, बिफोर, आफ्टर, टिल, अंटिल, व्हाईल, नो सूनर दॅन, हार्डली हॅड, वेन. म्हणजे हार्डली वेन आणि स्केअर्सली वेन हे किंवा फक्त हे सगळे जे शब्द आहेत तर हे लक्षात ठेवायचे. काय? हे शब्द काय करतात डिअर फ्रेंड्स? टाइम दर्शवतात, वेळ दर्शवतात. आणि म्हणून यांना काय म्हणायचंय? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम. ओके. बिकॉज आणि सिन्स लक्ष द्या. या ठिकाणी आणखी लेवल मी सांगतोय. बिकॉज आणि सिन्स हे दोन्ही शब्द काय इंडिकेट करतात? बिकॉज आणि सिन्स हे दोन्ही शब्द कारण दर्शवतात. इफ असेल, अनलेस असेल, इन केस असेल हे तीनही शब्द काय हे तीनही शब्द आपण यूज करतोय कंडिशन दर्शवण्यासाठी. म्हणून यांना काय म्हणायचंय? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ कंडिशन. दो असेल, अल्दो असेल, इवन दो असेल आणि इवन इफ असेल हे चारही शब्द जे आहेत तर चारही शब्द कशासाठी वापरले जातात?
कॉन्ट्रास्ट दर्शवण्यासाठी, विरोधाभास दर्शवण्यासाठी आपण वापरतोय आणि म्हणून यांना काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ कॉन्ट्रास्ट. सो दॅट हे जे आहे सो दॅट असेल, लेस्ट असेल, लक्ष द्या, लेस्ट, सो दॅट आणि फक्त दॅटने सुरू होणारा क्लॉज, तसेच इन ऑर्डर दॅटने सुरू होणारा क्लॉज, दॅट पण लिहितो. हे जे आहे तर हे कशासाठी वापरतोय आपण, पर्पज म्हणजे हेतू किंवा उद्देश व्यक्त करण्यासाठी आपण यूज करतोय. मग यांना काय करायचंय, सो दॅट किंवा लेस्ट किंवा दॅटचं जे कंजंक्शन आहे तर त्याचा टाईप कोणता आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ पर्पज. आणि याच्यामध्ये लक्ष द्या, सच दॅट आणि दुसरा टाईप आहे त्याच्यामध्ये सो डॅश डॅश दॅट. हे दोन्ही जे टाईप आहेत तर ह्यांना काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, रिझल्ट, रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स असं आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे झाले आपले सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. त्याच्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी त्याचे कोणत्या ह्याच्यामध्ये कोणते टाइप्स येतात तर ते पण आपण याच्यामध्ये घेतलेले आहे. ओके, आता आणखी एक लक्ष द्या, या ठिकाणी आणखी एक कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये, लक्षात काय ठेवायचंय, काही कंजंक्शन जे आहेत, सम कंजंक्शन्स, some conjunctions are used in pairs. म्हणजे काही कंजंक्शन्स काय केले जातात, पेअर मध्ये वापरले जातात. कशामध्ये, पेअर्स मध्ये वापरले जातात. मग त्यांना काय म्हणायचे डिअर फ्रेंड्स, सम कंजंक्शन्स आर युज्ड इन पेअर्स. Such conjunctions are called such conjunctions are called correlative conjunctions. काय म्हणतो आपण त्यांना, correlative conjunctions. त्यांना आपण म्हणतो डिअर फ्रेंड्स correlative conjunctions. लक्षात ठेवायचं, correlative conjunctions म्हणजे जे कंजंक्शन हे पेअर मध्ये येतात, जोड्यामध्ये येतात, त्यांना काय म्हणायचंय, correlative conjunctions म्हणतो आपण. म्हणजे आपल्याला कोरिलेटिव्ह कंजंक्शन ही कॉन्सेप्ट काय आहे असा जर प्रश्न विचारला तर. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, हे कशासाठी महत्वाची आणि लक्षात ठेवायचंय, आपल्याला काही वेळेस बघा एवढा सिंपल प्रश्न विचारला जातो तर जे शब्द असतात पेअरिंग कंजंक्शन जे आहे तर त्या शब्दासोबत कोणता शब्द येतो. जसं की फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, आयदर जे आहे तर आयदर सोबत कोणता शब्द येतो, ऑर, आयदर ऑर. मग काही परीक्षेमध्ये काय केलं असते, वाक्य आयदर ऑरचं दिलं असतंय, आयदरचं असतंय, पण त्याच्यासोबत इथं काय करतात, नॉर देतात. मग ते वाक्य राईट आहे का रॉंग आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला असतोय. म्हणून लक्षात काय ठेवायचंय, आयदर सोबत आपण कोणता शब्द वापरतोय, ऑर, आयदर ऑर. मग हे शब्द काय असतात, पेअरिंग वर्ड्स आहेत, म्हणजेच हे पेअर मध्ये येतात, जोड्यामध्ये येतात आणि त्यांनाच काय म्हणायचंय, जे कंजंक्शन हे जोड्यामध्ये येतात त्यांना म्हणायचंय कोरिलेटिव्ह कंजंक्शन. ही आता एक कंजंक्शनची आणखी एक कॉन्सेप्ट आहे. लक्षात आलं, पहिले दोन्ही क्लिअर झाले, आता कन्फ्युजन होते असं म्हणायचं नाही. आपल्याला जर या ठिकाणी परीक्षेमध्ये काय ही कोरिलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे कोणते आहेत खालीलपैकी तर ते जर विचारले तर त्या ठिकाणी आपल्याला आले पाहिजेत. यासाठी हे कोरिलेटिव्ह कंजंक्शन आपण क्लिअर करू. मग याच्यासारखेच आयदर ऑर असेल, लक्ष द्या, नायदर नॉर असेल, आयदर ऑर, नायदर नॉर, तसंच मग नॉट ओनली बट ऑल्सो आहे, त्याच्यानंतर बोथ अँड आहे, काय बोथ अँड आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, दो, THO, दो. आता साधारणतः दो आणि अल्दो सोबत कोणतंच आपल्याला त्या ठिकाणी कंजंक्शन वापरायची गरज नाही, नाही वापरलं तरी चालतंय. परंतु जर आपल्याला त्या ठिकाणी जर वापरायचं असेल तर दो सोबत आणि अल्दो सोबत कोणता शब्द येतो डिअर फ्रेंड्स हे लक्षात ठेवा, एट, YAT. याच्या सोबत पण काय येतं, एट. मग दो आणि अल्दो सोबत एट वापरायचं. आपल्याला परीक्षेमध्ये दोचं वाक्य दिलं जातं किंवा अल्दोचं वाक्य दिलं जातं आणि त्या दो किंवा अल्दोच्या वाक्यामध्ये काय करतात, बट वापरतात. तर लक्षात ठेवायचंय, दो आणि अल्दोच्या वाक्यामध्ये कधीही लक्षात ठेवायचंय हे बट जे आहे तर हे येणार नाही किंवा येत नाही. मग दो आणि अल्दो सोबत एकतर आपल्याला विदाउट कंजंक्शन म्हणजे विदाउट हा जो शब्द आहे तर याने पण वाक्य बरोबर येत आहे. पण जर आपल्याला त्या ठिकाणी पेअरिंग वर्ड्स म्हणजे त्याच्यासोबत जर शब्द वापरायचा असेल तर कुठला शब्द वापरला जातो तर त्यासोबत लक्षात ठेवायचे एट हा शब्द या ठिकाणी वापरला जातो. हे लक्षात ठेवा, हे पेअरिंग वर्ड्स हे जे वर्ड्स आहेत ते लक्षात ठेवायचे. हे कंजंक्शन्स खूप महत्वाचे आहेत आपल्याला. ठीक आहे, नेक्स्ट
हे दो आल्दो झालं. त्याच्यानंतर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्षात ठेवायचे हार्डली असेल, हार्डली, स्केअर्सली, मग बेअरली असेल. या सगळ्या शब्दासोबत कोणते शब्द वापरतोय आपण याच्यामध्ये जोडण्यासाठी? व्हेन वापरतो. काय वापरतो? इथं पण व्हेन, इथं पण व्हेन, इथं पण व्हेन, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नो सुनर असेल तर नो सुनर सोबत आपण कुठला शब्द यूज करतो डिअर फ्रेंड्स? त्यासोबत असते दॅन. काय वापरतो आपण? दॅन वापरतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेदर, WHETHER, वेदर, राईट ऑर रॉंग आपण होतो ना, तर या ठिकाणी वेदर सोबत आपण काय करतो? जे आहे ते लक्षात ठेवायचंय ऑर हा शब्द आपण यूज करतोय. तर हे अशा प्रकारे हे शब्द जे आहेत त्यांना म्हणायचे कोरिलेटिव्ह कंजंक्शन. त्याच्यानंतर हे आत्ताच आपण घेतोय सो सोबत दॅट असते, सच SUCH सच सोबत काय असते? दॅट असते. तर लक्षात ठेवायचं एकच सिंपल आणि जे कंजंक्शन पेअर्स मध्ये वापरले जातात कंजंक्शन्स, जे कंजंक्शन्स हे जोड्यामध्ये वापरले जातात. जोड्या म्हणजेच काय? पेअर्स मध्ये वापरले जातात त्यांना काय म्हणायचंय? को-रिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणतात. त्याला काय म्हणतात? को-रिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणतात. हे सिंपल लक्षात ठेवायचंय. ओके, हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. क्लिअर? चला ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स हे झालं आपलं असं याच्यामध्ये. हे आणखी एक याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे डिअर फ्रेंड्स, ज्याच्यावरती आपल्याला MPSC फॉरेस्टचा जो पेपर झाला तर त्याच्यामध्ये प्रश्न विचारले आहेत. जे कंपाऊंड वर्ड्स, जे कंपाऊंड वर्ड्स हे कंजंक्शन्स म्हणून वापरले जातात ना, वापरले जातात त्यांना डिअर फ्रेंड्स काय म्हणतात माहिती आहे? त्यांना कंपाऊंड कंजंक्शन्स म्हणतात. त्यांना कंपाऊंड कंजंक्शन्स म्हणतात. त्यांना कंपाऊंड कंजंक्शन्स म्हणतात. तर हे लक्षात ठेवायचे. काय आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे डिअर फ्रेंड्स? त्यांना कंपाऊंड कंजंक्शन्स म्हणतात. जे कंपाऊंड वर्ड्स हे कंजंक्शन्स म्हणून वापरले जातात त्यांना म्हणायचे कंपाऊंड कंजंक्शन्स. आपण अगोदर समजून घेऊ हे कंपाऊंड वर्ड म्हणजे काय. तर कंपाऊंड वर्ड म्हणजे लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, जो शब्द एक किंवा दोन शब्दांपासून बनतो त्याला म्हणायचे कंपाऊंड वर्ड्स. जसं की आता लक्ष द्या, सन इन लॉ असेल, सन इन लॉ. आता हा जो आहे तर हा शब्द काय झाला? सन इन लॉ या तीन शब्दांपासून बनलेला आहे. याला म्हणायचे कंपाऊंड वर्ड. त्याच्यानंतर काय असेल? ऑन, कंडिशन आणि दॅट. हा एक शब्द, हा एक शब्द, हा एक शब्द याच्यापासून बनलेला हा ऑन, कंडिशन, दॅट ही कंपाऊंड वर्ड आहे. आणि हे या ठिकाणी लक्ष द्या, हा सन इन लॉ ह्याच्यामध्ये कंजंक्शन म्हणून वापरला जात नाही, फक्त एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं. मग अशा स्वरूपाचे जे शब्द कंपाऊंड वर्ड्स हे कंजंक्शन्स म्हणून वापरले जातात त्यांना काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स? कंपाऊंड कंजंक्शन्स म्हणतात. मग याच्यामध्ये एक्झाम्पल कोणते आहेत? तर आता जो शब्द आहे तर तो पहिला घेऊ आपण, ऑन, ऑन कंडिशन, ऑन कंडिशन दॅट, ऑन कंडिशन दॅट असेल, इन ऑर्डर दॅट असेल, इन ऑर्डर दॅट. याच्यामध्ये पण किती शब्द आहेत? तीन शब्द आहेत. इन ऑर्डर दॅट. त्याच्यानंतर इवन इफ असेल, इवन दो असेल, इवन दो असेल, सो दॅट असेल, काय? सो दॅट असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऍज सून ऍज असेल, ऍज सून ऍज. त्याच्यानंतर ऍज इफ असेल,
किंवा ऍज दो असेल तर हे अशा प्रकारचे जे शब्द आहेत तर डिअर फ्रेंड्स या शब्दांना आपण काय म्हणतोय कंपाऊंड कंजंक्शन्स म्हणजे जे शब्द दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्दांपासून बनतात त्याला आपण म्हणतोय कंपाऊंड वर्ड्स आणि हे असे जे कंपाऊंड वर्ड्स कंजंक्शन म्हणून वापरले जातात त्यांना काय म्हणायचंय कंपाऊंड कंजंक्शन्स या ठिकाणी म्हटलं जातं तर हे अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे मला म्हणायचंय कंपाऊंड कंजंक्शन्स ठीक आहे आता मात्र आपण या ठिकाणी काय केले आहेत जे कंजंक्शन जे शब्द आहेत तर ह्या सगळ्या शब्दाचे आपण टाइप्स आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत कोणत्या शब्दासोबत कोणता शब्द वापरला जातो हे आपण या ठिकाणी काय केलं डिअर फ्रेंड्स कव्हर केलेलं आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आता बघा आपल्याला या ठिकाणी मी सुरुवातीला जे पेज दाखवलं होतं त्याच्यामध्ये दाखवलं होतं तुम्हाला की प्रश्न आपल्याला एमपीएससीने कशा प्रकारे विचारलेला आहे तर आपण तो प्रश्न पण आपल्या या ठिकाणी घेऊ तर डिअर फ्रेंड्स बघा तर हा प्रश्न बघा डिअर फ्रेंड तर बघा आता या ठिकाणी जे आहे तर ऑन कंडिशन दॅट अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न या शब्दाला अंडरलाईन केला आहे आणि प्रश्न असा विचारला की या शब्दाचा टाईप कोणता या शब्दाचा टाईप कोणता आहे आता हे कोरिलेटिव्ह कंजंक्शन काय आहे तर ते आता मी तुम्हाला सांगितले जे कंजंक्शन हे पेअर मध्ये वापरले जातात त्यांना आपण म्हणतोय कोरिलेटिव्ह कंजंक्शन त्याच्यानंतर सबऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन्स कोणते आहेत तर ते आपली झालं कंपाऊंड कंजंक्शन्स आणि कोऑर्डिनेटिव्ह कंजंक्शन्स आता कोऑर्डिनेट कंजंक्शन्स कोणते आहेत ते पण आपण घेतलेलं आहे मग हे कंपाऊंड वर्ड्स ऑन कंडिशन दॅट हा शब्द कंपाऊंड वर्ड आहे आणि जे कंजंक्शन्स जे कंपाऊंड वर्ड्स हे कंजंक्शन म्हणून वापरले जातात त्यांना आपण काय म्हणतोय कंपाऊंड कंजंक्शन्स म्हणजे अशा प्रकारे याचं उत्तर काय आहे कंपाऊंड कंजंक्शन हे त्याचं उत्तर असेल बघा आता याच्यामध्ये काय आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी डिअर फ्रेंड्स बघा नेक्स्ट या ठिकाणी काय केलंय आपल्याला हे वाक्य विचारले एमईएस 2013चा पेपर आहे या पेपरमध्ये प्रश्न विचारला इथं काय विचारले विच पार्ट ऑफ द सेंटेन्स बिलो कंटेन्स अँड एरर म्हणजे कोणत्या म्हणजे वाक्याचा जो पार्ट आहे तर त्या कोणत्या पार्ट मध्ये मिस्टेक आहे एरर आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला मग आपण हे वाक्य खूप मोठं आहे असं आपण या ठिकाणी बघतोय पण याच्यामध्ये एरर सिंपल लक्षात ठेवायचे आत्ताचे जे शब्द पाहिले आपण ते मग काय आहे ऑन कंडिशन सोबत इफ वापरतात का नाही मग ऑन कंडिशन सोबत काय वापरतात डिअर फ्रेंड्स ऑन कंडिशन दॅट आपण काय वापरतोय ऑन कंडिशन दॅट आणि म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचे जो एरर आहे तर एरर हा बी मध्ये आहे म्हणजे याच्यामध्ये ऑन कंडिशन दॅट मध्ये आहे तर हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचं बघा कंबाईन ग्रुप सी एमपीएससीचा जो पेपर झाला कंबाईन ग्रुप सी चा तर या पेपर मध्ये आपल्याला काय केलं लेस्ट या शब्दाबद्दल प्रश्न विचारलाय मग लेस्ट हा जो शब्द आहे तर लेस्ट हा शब्द कोणता टाईप आहे कंजंक्शनचा कोणता टाईप आहे तर मग कंजंक्शन तर आहेच ठीक आहे पण त्याच्यामध्ये टाईप कोऑर्डिनेट कंजंक्शन आहे का सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे का तर डिअर फ्रेंड्स आपण घेतलं लेस्ट हा शब्द काय आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि म्हणून याचं उत्तर आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन अशा प्रकारे ठीक आहे तर हे जे प्रश्न आहेत आता आपण जे प्रश्न घेतलेले तर ते प्रश्न वहीमध्ये काय करायचं डिअर फ्रेंड्स आपण सर्वांनी व्यवस्थित लिहून घेणं गरजेचं आहे ठीक आहे नेक्स्ट बघा आता या ठिकाणी आता याच्यामध्ये आयदर आहे ऑर आहे मग या ठिकाणी हा शब्द आयदर ऑर हा जो शब्द आहे तर हा काय म्हणून वापरलेला आहे कंजंक्शन म्हणून वापरलेला आहे आता आयदर हा शब्द आपण पहिल्या टॉपिक मध्ये म्हणजे पहिला टॉपिक नाही पार्ट ऑफ स्पीचचं जे इंट्रोडक्शन घेतलं त्या इंट्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की इंग्लिश मध्ये म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे सेम शब्द हा जो आहे तर सेम शब्द कोणताही मग नाउन म्हणून वापरू शकतोय त्यालाच आपण म्हणतोय द सेम वर्ड युज्ड ऍज अ डिफरंट पार्ट ऑफ स्पीच म्हणजे तो शब्द नाउन म्हणून पण वापरतात ऍडजेक्टिव्ह म्हणून पण वापरता येतो वर्ब म्हणून पण वापरता येतो ऍडव्हर्ब म्हणजे एकच शब्द हा काही वेळेस काय करतो वाक्यामध्ये जे आहे तर वाक्यामध्ये
दोन प्रकारचं त्या ठिकाणी 2, 3, 4 पार्ट ऑफ स्पीचचं कार्य करत असतो किंवा काही काही शब्द तर 5 पार्ट ऑफ स्पीचचं फंक्शन करत असतोय. तर मग या ठिकाणी आयदर ऑर म्हणजे या ठिकाणी हे काय केले, दोन वर्क आणि स्टार हे दोन क्रियापद आहेत. तर हे दोन क्रियापद आणि वर्क शब्द जोडलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे काय आहे, कंजंक्शन आहे. पण ज्यावेळेस काय असतंय आयदर बॉय हे असं दिलं जात आहे, तर त्यावेळेस आयदर बॉय हा जो शब्द आहे तर यामध्ये आयदर हा शब्द आयदर बॉय इज विनर. ठीक आहे, किंवा आयदर बॉय इज गिल्टी. ठीक आहे, किंवा क्लेवर गिल्टी क्लेवर. मग या वाक्यामध्ये जो आहे तर आयदर हा शब्द आहे, पण आयदर हा शब्द दोन वाक्य दोन शब्द जोडतोय का नाही. तर या ठिकाणी आयदरच्या नंतर बॉय हा शब्द नाऊन आहे आणि म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचंय आयदर हा शब्द काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, इथं कंजंक्शन आहे. म्हणून या ठिकाणी इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं, पाठांतर करायचं नाही, समजून कॉन्सेप्ट घ्यायची. काय करायचंय, समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. अ कंजंक्शन इज अ वर्ड यूज्ड टू जॉइन वर्ड्स ऑर सेंटेन्सेस. मग कोणता दोन वाक्य दोन शब्द जोडणारा शब्द जो आहे तो त्याला आपण म्हणतोय कंजंक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज 20 years सिन्स आय हॅव सीन हर. या ठिकाणी जे आहे तर सिन्स याने काय केले, दोन वाक्य या ठिकाणी जोडलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, कंजंक्शनच म्हणायचं आहे. इथं सुद्धा तसंच आहे, इट हॅड रेन बिफोर वी रिच्ड होम. या ठिकाणी बिफोरने पण दोन वाक्य जोडलेत, हे एक वाक्य आणि हे एक वाक्य आणि म्हणून याला आपण काय करायचं, या वाक्याने सुद्धा याला म्हणतो आपण कंजंक्शन म्हणतो. ठीक आहे, अशा प्रकारे काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे. तर आता डिअर फ्रेंड्स आपण हे सगळे कंजंक्शन घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपण या ठिकाणी आता काय करू, कव्हर करू, की कोणत्या शब्दासोबत कोणता नियम असतोय, कोणता नियम आपण त्या ठिकाणी महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा आहे, हे आपण या ठिकाणी आता कव्हर करू. ठीक आहे, लक्ष द्या. आपण याच्यामध्ये बघा लक्षात ठेवायचंय, दो असेल, अल्दो असेल, इवन इफ, इवन दो. याच्यामध्ये आपण पाहिलं दो आणि अल्दो सोबत आपण एट वापरू शकतोय. काय वापरतो, एट. परंतु डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचंय, इवन दो जे इवन दो आहे तर इवन दो हे बरोबर आहे, परंतु इवन अल्दो हे बरोबर नाही. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, इवन सोबत आपण दो वापरू शकतोय परंतु इवन सोबत अल्दो वापरत नाही. मग लक्षात काय ठेवायचंय, इवन सोबत अल्दो वापरत नाही. मग हे अशा प्रकारचे जे काय असतात लक्षात ठेवायचे नियम आहेत, तर हे नियम आपल्या परीक्षेमध्ये वाक्य राईट आहे का रॉंग आहे का यासाठी लक्षात, म्हणजे हे वाक्य ओळखण्यासाठी हे सिंपल जे असे नियम असतात तर हे नियम त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. मग आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे का, तर बघू आपण या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न डिअर फ्रेंड्स आपल्याला विचारलेला आहे, तर आपण तो प्रश्न बघूया. ठीक आहे, तर बघा आपण हे प्रश्न पण घेणार आहोत, परंतु याच्यामध्ये काय करू आपण एक स्टेप बाय स्टेप जाण्याचा प्रयत्न करूया. असे खूप सारे प्रश्न आहेत, एवढे प्रश्न आपल्याला यामध्ये एमपीएससी विचारले नाही. बघा, तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आपल्याला हा 23 नंबरचा प्रश्न बघा. तर हा जो प्रश्न आहे तर हा टॅक्स असिस्टंट 2015 ला विचारलेला आहे. मग प्रश्न काय विचारलाय बघा डिअर फ्रेंड्स आपल्याला, करेक्ट कंजंक्शन पॉइंट आउट द सेंटेन्स इन विच कंजंक्शन इज रॉंगली युज्ड. म्हणजे कोणतं वाक्य आहे की ज्याच्यामध्ये कंजंक्शन जे आहे हे कंजंक्शन हे चुकीचं वापरलेलं आहे, असं कोणतं वाक्य. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, कोणतं वाक्य असणारे होते. मग आपण आताच नियम घेतला, लक्षात आहे इवन अल्दो आपल्याला हे तर फिक्स माहित आहे, इवन सोबत अल्दो वापरत नाही. मग आपल्याला जर हे 100% खात्री असेल आणि आपल्याला एकच वाक्य जर विचारलं असेल तर त्याचं उत्तर काय झालं, एकच झालं ना, हे याच्यामध्ये एकच झालं. ठीक आहे, हे लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. याचं उत्तर आहे इवन अल्दो. म्हणून या ठिकाणी काय करायचं हे लक्षात ठेवायचं आहे.
आणि दो आणि अल्दोचे जे वाक्य असतात तर दो आणि अल्दोचे वाक्य हे काय करतात, कॉन्ट्रास्ट दर्शवतात. काय दर्शवतात, कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास दर्शवतात. जसे की बघा, दो बिंदू इज पुअर शी इज ऑनेस्ट, म्हणजे बिंदू गरीब असती तरी सुद्धा ती काय आहे, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं प्रामाणिक आहे, असं त्याचा अर्थ होतो. मग आता या ठिकाणी बघा, हे लक्षात आलं. 23 नंबरचा प्रश्न पुढे बघू आपण आता. बघा, या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, दो बिंदू इज पुअर, आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला की ह्यातलं कोणतं कंजंक्शन वापरायचं. मग दो सोबत मी आताच तुम्हाला सांगितलं, दो सोबत आपण काय वापरतोय, स्टील वापरतो का नाही, बट वापरतोय का नाही, नेव्हरलेस वापरतोय का नाही, तर काय वापरतो आपण, एट वापरतो. आणि म्हणून या ठिकाणी असं उत्तर येतंय एट. त्याच्यानंतर या ठिकाणी पण सेम तसंच, विच ऑफ द फॉलोइंग पंक्च्युएटेड करेक्टली, म्हणजे पंक्च्युएशन मार्क कोणत्या वाक्यामध्ये बरोबर वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये सिंपल गोष्ट आहे, लक्ष द्या. वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटर होते म्हणून ही बरोबर नाही. याच्यामध्ये हे इंटरजेक्शनची गरज नाही. आता इथे काय केलंय, अल्दो केलेला आहे, परंतु दुसरं वाक्य या ठिकाणी दुसऱ्या वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने केलेली आहे, म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर नाही. तर याचं उत्तर आहे डिअर फ्रेंड्स, हे वाक्य बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण. इथे पण बघा 38, दो ही इज ब्लाइंड ही कॅन वॉक अलॉंग द क्राउडेड रोड, म्हणजे जरी तो आंधळा असला तरी पण तो गर्दी असलेले जे रोड आहे तर त्याच्याने त्या ठिकाणी तो चालू शकतोय, अशा अर्थाने आपण या ठिकाणी यूज करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, दो इट रेन दे वेंट फॉर वॉक, म्हणजे जरी पाऊस पडला तरी पण ते फिरायला गेले, चालायला गेले, या अर्थाने आपण यूज करतोय. मग लक्षात काय ठेवायचंय, कॉन्ट्रास्ट दर्शवण्यासाठी काय करतो आपण डिअर फ्रेंड्स, हे शब्द आपण यूज करतो. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय इवन दो आणि इवन अल्दो, नेमकं कोणतं बरोबर, तर इवन अल्दो वापरत नाही तर इवन दो वापरतात, हे लक्षात आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा, याच्यामध्ये आणखी गोष्ट लक्षात ठेवायची पर्पज मध्ये डिअर फ्रेंड्स, लिस्ट जे आहे, लक्ष द्या, लक्षात ठेवायचं लिस्ट जे आहे, तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, लिस्ट, लिस्टच्या क्लॉज मध्ये, लिस्टच्या क्लॉज मध्ये शुड वापरतात. काय वापरतात, शुड वापरतात, हे लक्षात ठेवायचंय. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे, शुड वापरतात परंतु लिस्टच्या क्लॉज मध्ये, लिस्टच्या क्लॉज मध्ये शुड हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरतात. कोणतं, शुड हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरतात. काय वापरतात, शुड वापरतात. दुसरी गोष्ट महत्वाची आहे याच्यामध्ये, लिस्टच्या क्लॉज मध्ये शुड नंतर नॉट वापरत नाही, म्हणजे नकारार्थी शब्द वापरायचे नाही, वापरत नाही. म्हणजेच नकारार्थी शब्द वापरत नाही. त्याचं रिझन काय, की त्या शब्दाचाच अर्थ काय होतोय तशा प्रकारे होतोय, वापरत नाही. एखादी गोष्ट होऊ नये म्हणून या अर्थाने आपण काय करत असतो, लिस्ट वापरत असतो. मग याच्यावरती बघा डिअर फ्रेंड्स, आपल्याला नेमका प्रश्न कशा प्रकारे विचारला आहे, तर या ठिकाणी लक्ष द्या. आपल्याला जो आहे तर डिअर फ्रेंड्स, यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जो एमपीएससीचा पेपर झाला 2020 चा एमपीएससीचा पेपर, या 2020च्या एमपीएससीच्या पेपरमध्ये, राज्यसेवेच्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला याच्यावरती एक प्रश्न दोन प्रश्न विचारले कंजंक्शन वरती. ते बघू आपण 31 मिनिटं.
एक मिनिट. तर मी काय करतो, तो पेपरच या ठिकाणी काय करतो, रेफरन्स ओपन करतो. एकच मिनिट. तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी आपण जो 2020 चा 2020 चा राज्यसेवा मेन्सचा जो पेपर झाला, या पेपर मध्ये सुद्धा आपल्याला कंजंक्शन होती. कशा प्रकारे प्रश्न विचारले आहे, तर आपण ते प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. मग आपण तो प्रश्नच क्वेश्चन पेपर या ठिकाणी बघू. तर बघा या ठिकाणी हा पेपर आहे 2020 चा राज्यसेवा मेन्सचा पेपर. हा प्रश्न 76. तर बघा प्रश्न काय विचारलाय, आयडेंटिफाय. आपला प्रश्न काय विचारलाय बघा, करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. काय विचारलंय या ठिकाणी, करेक्ट सेंटेन्स कोणता आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. मग या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स विचारलाय. 4 वाक्य दिले आहेत. वॉक केअरफुली लेस्ट यू शुड नॉट स्टंबल अँड हर्ट युअरसेल्फ. मग सिंपल लक्षात काय ठेवायचं, लेस्टचं वाक्य आहे. लेस्टच्या वाक्याने शुड वापरायचे, बरोबर आहे. पण हे वाक्यामध्ये काय केले, नॉट वापरलेलं आहे. मग हे बरोबर आहे का, नाही. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बोथ. आता लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, बोथ सोबत आपण आताच पाहिलंय, बोथ सोबत आपण काय वापरतो, अँड वापरतो. बोथ सोबत आपण ऍज वेल ऍज वापरतोय का, नाही वापरत. मग एक तर काय पाहिजे होतं, हे वाक्य ही रिनाउन्स्ड बोथ हिज फॅमिली अँड हिज फ्रेंड्स असं पाहिजे. अन्यथा मग हे वाक्य बरोबर कसं होतंय, रिनाउन्स हिज फॅमिली ऍज वेल ऍज हिज फ्रेंड्स. रिनाउन्स म्हणजेच काय, त्याग करणे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे दोन्ही वाक्य, पहिलं पण वाक्य चुकलं, हे पण वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, ऑल्दो ही इज रेग्युलर ही इज स्लो इन हिज वर्क. म्हणजे तो रेग्युलर जरी असला तरी पण तो त्याच्या कामामध्ये काय आहे, एकदम स्लो आहे. या अर्थाने या ठिकाणी वापरले. नॉट ओनली ही इज कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइजिंग. या ठिकाणी लक्ष द्या, नॉट ओनली आहे बट ऑल्सो आहे. नॉट ओनली आहे बट ऑल्सो आहे. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं एक नियम तुम्हाला लक्ष द्या, मी या ठिकाणी सांगतो डिअर फ्रेंड्स, कंजंक्शन संदर्भातला. तर जे पेअरिंग वर्ड्स आहेत त्याला आपण काय म्हणतोय, को रिलेटिव्ह कंजंक्शन जे आहे ते, याच्या संदर्भात एक नियम तुम्हाला सांगतो. एक सिंपल नियम आहे, लक्षात ठेवायचा. सिंपल नियम लक्षात ठेवायचा. येस, हे जे को रिलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत डिअर फ्रेंड्स, कुठले को रिलेटिव्ह कंजंक्शन, याच्यामध्ये कधीही लक्षात ठेवायचंय, पहिल्या पार्ट सोबत जी पार्ट ऑफ स्पीच असते, कधीही लक्षात ठेवायचं, पहिल्या पार्ट सोबत जी, याच्यामध्ये किती पार्ट आहेत, 2 पार्ट आहेत, बरोबर. मग पहिल्या पार्ट सोबत जी पार्ट ऑफ स्पीच असते, म्हणजे याच्या सोबत जी पार्ट ऑफ स्पीच आहे, तीच पार्ट ऑफ स्पीच ही दुसऱ्या सोबत पण असायला पाहिजे. पहिल्या पार्ट सोबत, पार्ट म्हणजे जो शब्द आहे तो पेअर, पेअरिंग वर्ड मधला, पहिल्या पार्ट सोबत जी पार्ट ऑफ स्पीच असते, पार्ट्स ऑफ स्पीच असते, स्पीच असते, तीच पार्ट ऑफ स्पीच, पार्ट ऑफ स्पीच दुसऱ्या पार्ट सोबत, पार्ट सोबत असते किंवा असायला पाहिजे, असते. म्हणजे पहिल्या पार्ट सोबत जर नाऊन असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत पण नाऊन, म्हणजेच पहिल्या पार्ट सोबत जर नाऊन असू द्या किंवा कर्ता असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत पण कर्ताच. पहिल्या पार्ट सोबत जर ऍडजेक्टिव्ह असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत सुद्धा ऍडजेक्टिव्ह. पहिल्या पार्ट सोबत जर व्हर्ब असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत सुद्धा व्हर्ब असायला पाहिजे. हा नियम या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे मी या ठिकाणी काय म्हणतो, लक्ष द्या, ही इज, he is rich, he is both
रिच अँड क्लेवर. म्हणजे या ठिकाणी रिच हा शब्द, क्लेवर हे दोन्ही शब्द काय आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत. म्हणजे पहिल्या पार्ट सोबत याच्या सोबत काय वापरले आपण, रिच हे ऍडजेक्टिव्ह वापरलंय, मग याच्यासोबत पण काय पाहिजे, ऍडजेक्टिव्हच पाहिजे. हे लक्षात ठेवायचं, एक साधा आणि सिंपल लक्षात ठेवायचा नियम. पहिल्या पार्ट सोबत जी पार्ट ऑफ स्पीच असते तीच पार्ट ऑफ स्पीच ही दुसऱ्या पार्ट सोबत पण असायला पाहिजे. मग या ठिकाणी काय आहे, नॉट ओनली सोबत काय वापरलंय, ही वापरले म्हणजे करता वापरलाय, ठीक आहे. आणि बट ऑल्सो सोबत काय केलंय, एंटरप्राइझिंग. या ठिकाणी कॉन्फिडंट आणि एंटरप्राइझिंग हे शब्द ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेला आहे. तर डिअर फ्रेंड्स, लक्षात काय ठेवायचंय, मग हे वाक्य कसं पाहिजे होतं, हे वाक्य बरोबर आहे का नाही, तर याच्यातलं बरोबर वाक्य कोणतं, हे एकच. मग हे वाक्य बरोबर असं होतंय, ही इज नॉट ओनली कॉन्फिडंट बट ऑल्सो एंटरप्राइझिंग. मग आताचा जो नियम तुम्हाला सांगितला, हा नियम तुम्हाला त्या ठिकाणी कामाला येतोय. लक्षात आलं सगळ्यांना. म्हणजे दोन पार्ट ऑफ स्पीच, म्हणजे दोन पार्ट जे आहेत तर त्याच्यासोबत लक्षात ठेवायचे, पहिल्या पार्ट सोबत जी पार्ट ऑफ स्पीच असते तीच पार्ट ऑफ स्पीच ही दुसऱ्या पार्ट सोबत पण असायला पाहिजे. हा एकदम सिंपल नियम आपल्या परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, येस, आपल्याला आणखी एक प्रश्न या ठिकाणी विचारला आहे परीक्षेमध्ये, ही लेफ्ट अर्ली आणि ही अराइव्ह लेट ऍज युजुअल. याच्यामध्ये आपल्याला प्रश्न असा विचार की कॉन्ट्रास्ट दाखवणारा शब्द कोणता आहे. कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास दर्शवणारा शब्द. तर डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, अँड हे विरोधाभास दर्शवते का नाही, नेव्हरथलेस हे दर्शवतंय, मोर ओव्हर नाही, आणि हेन्स पण नाही. मोर ओव्हर जे आहे तर हे आपण यूज करतोय इन ऍडिशन. मोर ओव्हर जे आहे तर हे मोर ओव्हर आपण यूज करतोय इन ऍडिशन टू, म्हणजेच लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, एक्स्ट्रा, बिसाइड्स, शिवाय, ही पण गोष्ट आणि ती पण गोष्ट या अर्थाने आपण वापरतोय मोर ओव्हर. आता ज्यावेळेस राज्यसेवेचा पेपर आपण जो व्हिडिओ टाकला होता युट्यूबच्या ह्याच्यावरती, याचा अनालिसिसचा, तर मी पहिल्या ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मी याचं उत्तर हे सांगितलं, परंतु नंतर काय झालं, थोडस याच्याकडे बघून मी पण थोडं लिटिल बिट कन्फ्युजन झालं, आणि त्याच्यावर मी उत्तर सांगताना काय केलं होतं, त्या ह्याच्यामध्ये मोर ओव्हर असं सांगितलं होतं. पण डिअर फ्रेंड्स बघा, यालाच म्हणायचं सिली मिस्टेक. काय म्हणायचं, सिली मिस्टेक. अशा प्रकारची मिस्टेक होतं. तर या ठिकाणी आपण म्हणून थोडंसं त्या ठिकाणी काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. माझ्याकडून पण त्या ठिकाणी पेपरमध्ये तसं झालेलं होतं राज्यसेवा 2020च्या. तर बघा या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, नेव्हरथलेस हा जो शब्द आहे तर हा शब्द काय करतो, कॉन्ट्रास्ट दर्शवतो. काय दर्शवतो, विरोधाभास दर्शवतो, कॉन्ट्रास्ट दर्शवतो. आणि मोर ओव्हर हा जो शब्द आहे तर मोर ओव्हर हा शब्द ऍडिशन दर्शवतो, म्हणजे ती पण गोष्ट या अर्थाने आपण वापरतोय. आणि हेन्स हे तर आपण पाहिलेलं आहे डिअर फ्रेंड्स, हेन्स जे आहे तर हे काय करतंय, रिझल्ट किंवा कॉन्सिक्वेन्स दर्शवतंय. आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 63 नंबरचं ओनली बी, हे अशा प्रकारचे उत्तर आहे. ठीक आहे. हे डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं, हे 2020चा जो राज्यसेवा मेनचा पेपर झाला, या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रश्न या कंजंक्शन या टॉपिक वरती विचारलेले आहेत. तर बघा आता मग नेक्स्ट या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, हे झालं लेस्ट संदर्भातलं. येस, लक्ष द्या सगळेजण. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर बघा आपल्याला एका टीईटीचा जो पेपर झाला, एका टीईटीच्या पेपरमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. दोन सिमिलर पार्ट ऑफ स्पीचचे प्रश्न आपल्याला विचारले आहेत. येस डिअर फ्रेंड्स, असे बरेच प्रश्न आहेत आपल्याला डिअर फ्रेंड्स विचारलेले. इथे पण तसेच बघा, ही वॉज स्टेटमेंट्स
अँड ही वॉज अ पोएट. म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे, ही वॉज नॉट ओनली अ स्टेट्समन बट ऑल्सो अ पोएट, या अर्थाने आपण यूज करतो. ठीक आहे, तर आपण हे वाक्य बघू. चला ठीक आहे, असू दे. हा येस, इथं आहे बघा प्रश्न. तर हा 78 नंबरचा प्रश्न बघा डिअर फ्रेंड्स. यामध्ये हा टीईटी 2013चा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये नायदर नॉरचे वाक्य दिलेले आहेत. हे वाक्य आहे, तर या वाक्याचा आपल्याला नायदर नॉर चा करेक्ट यूज करायला सांगितलेला आहे. मग या ठिकाणी 4 वाक्य दिलेत. तर आता लक्षात ठेवायचं, या वाक्याचा टेन्स कोणता आहे, पास्ट टेन्स आहे. मग या ठिकाणी डिडंट आपण नायदर सोबत डिड वापरणार का नाही वापरणार, डायरेक्ट काय करणार, मग क्रियापदाचं आपण दुसरं रूप वापरणार. इथं नायदर सोबत पे आहे, नॉर सोबत पण पे म्हणजे लर्न आहे. म्हणजे इथं ज्या आहे, तर आपला जो नियम आहे पहिला कुठला, पहिल्या पार्ट सोबत जर नाऊन असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत नाऊन, पहिल्या पार्ट सोबत जर वर्ब असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत वर्ब. म्हणजे या त्या नियमाचा विचार केला तर हे उत्तर या ठिकाणी हे बरोबर आहे. पण इथं काय केलं, टेन्स चेंज केलेला आहे. पहिल्या वाक्यात दिलेल्या वाक्याचा टेन्स हा पास्ट टेन्स आहे आणि इथं प्रेझेंट टेन्स ठेवलाय, म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलं. दुसऱ्यामध्ये बघा, या ठिकाणी काय केलं, नायदरच्या नंतर अटेन्शन हे नाऊन आहे आणि नॉरच्या नंतर लर्न हे काय आहे, वर्ब आहे. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य रचना बरोबर नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट विजयंत म्हणजे अग्रीमेंट जे आहे ते पार्ट ऑफ स्पीचचं, त्या शब्दासोबतचं जे अग्रीमेंट आहे ते बरोबर नाही. विजयंत नायदर पे, मग या ठिकाणी नायदर आहे, इथं पुन्हा क्रियापदाचं पहिलं रूप दिलंय आणि इथं काय केलं, पास्ट टेन्स दिलाय. मग लक्षात कधीही ठेवायचे, आपण हा नियम पहिल्या टॉपिक मध्ये मी तुम्हाला सिंपल सांगितलाय. म्हणजे ज्यावेळेस अशा प्रकारचे 2 वाक्य असतात किंवा 2 वर्ब्स असतात, तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, पहिल्या पार्ट सोबत जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या सोबत पण पास्ट, पहिल्या सोबत जर प्रेझेंट दुसऱ्या सोबत पण प्रेझेंट. तर या ठिकाणी हे पण काय होतंय, अग्रीमेंट बरोबर नाही. तर विजयंत नायदर पेड, नायदरच्या नंतर इथं वर्ब आहे, हे V2 आहे. इथं नॉरच्या नंतर पण वर्ब आहे, हे पण V2 आहे आणि ह्या वाक्याचा टेन्स हा पास्ट टेन्स होता, म्हणून या ठिकाणी 4 नंबरचं वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हा पण प्रश्न जो आहे डिअर फ्रेंड्स, हा प्रश्न पण त्याच पेपर मधला आहे बघा. काय, आय वॉश माय हँड्स अँड एट माय डिनर टू. तर नॉट ओनली बट ऑल्सो आपल्याला सांगितलं. मग याच्यामध्ये काय, नॉट ओनलीच्या नंतर आय आहे आणि बट ऑल्सोच्या नंतर क्रियापद आहे. म्हणजे या ठिकाणी हे वाक्यरचना बरोबर आहे का नाही. त्याच्यानंतर आय नॉट ओनली वॉश माय हँड्स बट ऑल्सो, नॉट ओनलीच्या नंतर वर्ब आहे, बट ऑल्सोच्या नंतर पण वर्ब आहे. मग या ठिकाणी वर्ब आहे, पण आपले बाकीचे नियम पण त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आणि लक्षात कधीही ठेवायचे, 2 सिमिलर वर्ड्स, 2 समान फंक्शन असलेले शब्द कधीही एका वाक्यामध्ये वापरले जात नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं की या ठिकाणी हा TOO बट ऑल्सोचाही अर्थ तोच होतोय आणि टूचाही अर्थ तोच होतोय, म्हणून या ठिकाणी हे वाक्य बरोबर येणार नाही. त्याच्यानंतर तिसऱ्या वाक्यामध्ये नॉट ओनलीच्या नंतर वॉश्ड हे बरोबर आहे, बट ऑल्सोच्या नंतर एट हे क्रियापद पण बरोबर आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. आणि चौथं वाक्य आहे त्याच्यामध्ये बघा, वॉश नॉट ओनली माय हँड्स बट ऑल्सो एट, या ठिकाणी हे वाक्य बरोबर नाही, तर याच्यामध्ये हे वाक्य बरोबर आहे. तर डिअर फ्रेंड्स हे लक्षात ठेवायचे, अशा प्रकारचे हे शब्द आहेत, तर हे शब्द आपण या ठिकाणी गरजेचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर कंजंक्शन जे आहे तर कंजंक्शन वरती डिअर फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आहेत. तर आपण हे फक्त लक्ष द्या, या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, हे नियम लक्षात ठेवायचे, कोणत्या ह्याच्यामध्ये कोणते शब्द येतात हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर याच्यामध्ये लक्षात आहे सो दॅट हे अशा प्रकारे, ते सच दॅट हे असे येते. सो दॅट जे आहे तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये गॅप नसतो, हे सोबत असे सो दॅट. ठीक आहे, त्याच्यानंतर हे ऍज, ऍज इफ, ऍज दो, ऍज दो. ठीक आहे, व्हेअर, व्हेरेवर. तर डिअर फ्रेंड्स आपला ऑलरेडी हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तर आपण हे जे प्रश्न आहेत तर या प्रश्नांचा आपण एक स्वतंत्र व्हिडिओ होतो, म्हणजे हे या ठिकाणी काय होईल आपलं क्लिअर होईल. कारण प्रश्न खूप आहेत, 97 ते 98 प्रश्न आपल्याला याच्यावरती विचारले आहेत. 98 आपल्या जे आपल्या क्लासची जी PDF फाईल आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं, जवळजवळ 97 ते 98 प्रश्न आपल्याला याच्यामध्ये या टॉपिक वरती विचारलेले आहेत. आता एक फक्त एक या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, जे
कॉन्ट्रास्ट दाखवणारे शब्द कोणते आहेत तर मी आता तुम्हाला सांगितले, फक्त आता मी काय करतोय मिक्स करतोय, म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन पण टाकतो आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स पण कोणते शब्द काय आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय कॉन्ट्रास्ट दर्शवतात. ठीक आहे, तर लक्ष द्या फ्रेंड्स. मग हे याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय दो असेल, कॉन्ट्रास्ट दर्शवणारे शब्द कोणते, मग हे दो, अल्दो असेल, त्याच्यानंतर बट असेल, हे शब्द पण काय करतात कॉन्ट्रास्ट दर्शवतात. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. याला आपण असं कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी टाईप जे दिलेत ना तर त्या टाईप नुसार काय करा लक्षात ठेवा. इथे तर काय आहे आपला शब्दच वापरलाय सरळ सरळ, कोणता, कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट मध्ये हे 4 शब्द येतात आणि याच्यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे तर या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये मी या ठिकाणी शब्द दिलेला आहे ऍडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन. ऍडव्हर्सेटिव्ह म्हणजेच काय, जे कंजंक्शन काय करतात कॉन्ट्रास्ट सिच्युएशन दर्शवतात, तर त्यांना आपण म्हणतोय ऍडव्हर्सेटिव्ह. म्हणजेच हे सगळे शब्द काय करतात कॉन्ट्रास्ट दर्शवतात. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स. कॉन्सिक्वेन्स दर्शवणारे शब्द म्हणजेच या ठिकाणी लक्ष द्या, कॉन्सिक्वेन्स म्हणजेच काय या ठिकाणी रिझल्टलाच काय म्हणतात या ठिकाणी कॉन्सिक्वेन्स म्हणतात, परिणाम दर्शवतात. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचे कोणते शब्द आहेत, मग हे देअरफॉर असेल, सो असेल, फॉर असेल, हेन्स असेल, कॉन्सिक्वेंटली असेल, हे शब्द. ठीक आहे, त्याच्यानंतर रिझन दाखवणारे शब्द तर ते ऑलरेडी लक्षात येते सगळ्यांना. तर डिअर फ्रेंड्स मग या ठिकाणी लक्ष द्या, तर बघा आपला हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये फक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की जे परीक्षेच्या दृष्टीने जे शब्द महत्त्वाचे आहेत तर ते शब्द आपण घेतले, त्याच्यामधले कोणते किती टाइप्स आहेत तर ते आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तर डिअर फ्रेंड्स पुन्हा एकदा मी सांगल की आपला या टॉपिकमुळे आपले जे पुढचे टॉपिक आहेत, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, क्लॉज हा टॉपिक सुद्धा तुमचा काय होतोय याच्यामधून डिअर फ्रेंड्स निश्चितच तुमचा कव्हर होतोय. तर यासाठी कंजंक्शन्स व्यवस्थित कव्हर करा आणि कंजंक्शन तुम्ही जर व्यवस्थित कव्हर केले की तुम्हाला नंतर निश्चितच तुम्हाला या कंजंक्शन वरती पण मार्क्स मिळतात. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स आणि क्लॉज हा टॉपिक सुद्धा तुम्हाला 100% एकदम इझी आणि सहज आणि सोपा जातो. ठीक आहे, फक्त काय करायचं कंजंक्शन लक्षात तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि पुन्हा एकदा सांगेल, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन लक्षात आले की आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स समजते आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन लक्षात आले की आपलं त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स कव्हर होते. तसेच आपण आता नंतर क्लॉज मध्ये आपण ते नंतर शब्द घेणार आहोत, तर ते शब्द लक्षात ठेवायचे. मग दो सोबत असेल, अल्दो सोबत असेल, ऑलरेडी मी जे सांगितलं ते तर इथं ऑलरेडी सांगितलेलंच आहे, ते आपण पुढे पण घेणार आहोत. दो अल्दो सोबत काय करायचं, एकतर कंजंक्शन वापरायची गरज नाही, दुसरा शब्द जर वापरायचा असेल तर त्याला काय करायचंय, एट वापरायचं आहे. त्याच्यानंतर लेस्ट आहे तर लेस्ट सोबत लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, काय करायचे, शूड हे मॉडल ऑब्जेक्टिव्ह वर्ब वापरतात आणि त्याच्यामध्ये नॉट आपण वापरत नाही. तर आपण जे या व्हिडिओमध्ये जे छोटे छोटे नियम नंतर सांगितले तर ते पण नियम त्यामध्ये लक्षात ठेवा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे कंजंक्शन जे टॉपिक आहे तर या टॉपिक वरती जे प्रश्न विचारले आहेत तर या सर्व प्रश्नांचा आपण सविस्तर काय करू, अनालिसिस करू. ठीक आहे, थांबू मग. थँक्यू एव्हरीबॉडी.